इट्स अ लास्ट डे इन दार्जिलिंग. थोडंसं ऊन पण पडलंय आणि मला थोडं सॅड फील होते कारण आज आमचा शेवटचा दिवस आहे. प्रत्येक ट्रिपच्या शेवटच्या दिवशी असंच फील होतं. आणि आज आम्ही जवळचे लोकेशन कव्हर करणार असं डिसाईड केलं होतं. तर सगळ्यात पहिले आता आम्ही चाललोय रोपवेला. तिथेही खूप गर्दी असेल यार. हेच खूप वाईट आहे. इथं लोक सगळं ओझं खांद्यावर घेऊन चालतात. चलो आता फटाफट. ऍक्च्युली 9लाच निघायचं होतं बट एकही दिवशी आमचं लवकर आवरून 8लाच निघायचं होतं पण कधीच आमचं लवकर आवरून नाही झालंय. आत्ता वाजले 10 तर पटकन 11 पर्यंत तिथे पोहोचतो. आमची सावली. हा आमचा मॉल रोडचा चौरस्ता. दिस इज लोणचं, बटाटा, चना, पुरी, प्लेन पुरी. त्या दिवशी रोपवेला येऊन निराशा भेटली होती आम्हाला. आज आम्ही परत सकाळी सकाळी थोडं लवकर आलोय. खूप पण नाही, थोडं पण भरपूर मोठी लाईन आहे. तिथपर्यंत लाईन भरली आणि आय गेस त्यांनी स्टॉप केलंय परत. बट आम्ही विचारू. यस, तिकीट काढले आम्ही आणि आता रोपवेच्या लाईनमध्ये उभं. किती वेळ लागेल? अर्धा तास, 1 तास समजून घ्या. आणि परत समोर आज परत आम्हाला कंचनगंगाचा व्ह्यू दिसतोय. आणि आता आम्हाला पूर्ण असं फिरून रिटर्न अशी जाऊन इकडे आणि ह्या इथे येऊन आम्हाला भेटणार आहे. या इथून रोपवे मध्ये बसायची आणि आता एवढीच क्यू बाकी आहे. ती झाल्यावर आमचा नंबर येणार आहे. आणि ऍट अ टाइम 6 लोक एक वेळेस बसतात त्या रोपवे मध्ये. निघालो. अच्छा काय $60 म्हणजे खूप घेता असं वाटतं मला. मग इथे रोपवे थ्रू उतरल्यावर पुन्हा एकदा लाईन आहे. त्याआधी तुम्ही इथे येऊन टी गार्डनमध्ये काइंड ऑफ लाईक टी फार्मिंगच्या इथं फिरू शकतात थोडंसं जर इच्छा असेल तर. डोंगरावर आपण ते डोंगर असं आतापर्यंत आम्ही 5 ते 6 वेळेस फक्त तिकीटच दाखवले. इसका नहीं है इसमें फ्लेवर मसाला टिक्का. इथे आम्ही थोडीशी शॉपिंग केली आहे आणि हा पॅन घेतलाय मस्त असा $50 रुपीजचा. आणि अजून फ्रीज मॅग्नेट्स आहे जे आम्ही काल घेतलेले आहे. हे छोटे छोटे आहे आणि अजून बघतोय काही आहे का घ्यायला. मला रस्ता भेटला आहे. दिस इज शिपी डॉगी. शिपी डॉगी क्यूट आहे तसं तो, पण मग डॉग आहे असं फील नाही होते. आता तर मला वाटलं की 12 वाजले आणि जस्ट टाइम चेक केला तेच 3 o'clock. तर फटाफट एक तसं दर्शन, मग जेवण, देन बॅक टू सिलिगुरी. इकडे मॉर्निंग वॉकला जातो ना
सकाळी सकाळी लिटरली तसा व्ह्यू राहतो की सकाळी आणि सगळे लोक मस्त चालले वॉकिंगला. पूर्ण पीसफुल लाईफ. दिस इज व्हॉट आय वॉन्ट. कोणीच असं तनतन मध्ये नाहीये, घाईघाईत नाहीये, शांततेत. कोणी कुत्र्याला घेऊन चाललंय, कोणी एन्जॉय करते, तर कोणी हे फोटोचे पोज. आणि याच्या समोर खूप जास्त कुत्रे, कारण ते अंकल त्याला खाऊ घालताय आणि ते शिपी डॉग पण तिथंच आहे. आय थिंक मी मोबाईल मध्ये ठेवला पाहिजे. आणि इथे दार्जिलिंग मध्ये जागोजागी सगळेजण हे असे टी विकायला बसलेले असतात, दार्जिलिंग स्पेशल टी. कारण आणि लोक घेता पण असे, कारण थंडीच इतकी आहे. तर लेमन टी, मिल्क टी. बापरे, खूपच भीती वाटते. म्हणजे कुत्र्यांची हिंमत पण नाहीये त्यांच्यापर्यंत जाण्याची. पण काय त्यांचं चाललंय बोलणं काय माहिती. खालून बम बम बोले. खालून पूर्ण असं चढत आपण पोहोचलोय दार्जिलिंगचं जय महाकाल मंदिर. हर हर महादेव. एंट्रन्स दिलाय त्यांनी. जे कोणी मंकीजला काही खाऊ घालतील त्यांना 5000 रुपीज चार्जेस. मला खूप दम लागतो, कारण आम्ही जवळजवळ 3 किलोमीटर झाले चालतच. आणि आता जाताना जरी उताराचा रस्ता होता, पण आता पूर्ण चढाचा रस्ता होता. तर हे आहे मेन मंदिर जिथे आपण चाललोय. भाईसाहेब, खाली खूप जास्त गार लागतंय, थंड आहे. आणि तरी सॉक्स तर मी काढले नाही. आणि समोर मंकीज नको यायला, कारण माकड आला ना, मोबाईल घेऊन गेला तर झाला. बम बम बोले. जय शिव शंभो. हा, वरती एक मंदिर असेल आणि माझ्या माहितीनुसार इथं छोटं गणेशाचं मंदिर असेल. येस, बोलली ना, कधी पण गणेशाची मूर्ती असते. पहिले बाप्पाचं दर्शन घेऊन आता आपण जय भोले मंदिरात जाणार आहे मध्ये. तर ही एंट्रन्स आली. चलो. आणि समोरच देवी मातेचं, जय महाकाली मातेचं मंदिर आहे. मला जे हे पाहिजे होतं, याला गोल फिरून विश बोलायची, मग ते विश कम्प्लीट होते. समोर खूप सारे मंकी, म्हणून आम्ही थोडं सरळ का. अच्छा, मला पण नाही माहिती, सॉरी. यांचं काहीतरी महत्व आहे, पण मला माहिती नाही. आणि मी असं रॅन्डमली ते फिरवते. ओके, हे सगळ्याच बाजूनी. अच्छा, हे पूर्ण मंदिराचं आय गेस हे असंच असेल. दर्शन घेऊन आम्ही रिटर्न चाललोय. मला खूप जास्त मध्ये रेकॉर्ड करता आलं नाही, कारण खूपच म्हणजे खूप माकड होते, खूप. आणि ते इतकी मस्ती करत होते की कधी येऊन एखादा माकड मोबाईल घेऊन जाईल, म्हणून मी घाबरून रेकॉर्ड नाही केलं जास्त. छान होतं. आता खाली शिवजींचे जे 7 कन्या आहे त्यांची ती गुफा आहे, तिथे जाऊ. मी तिथले तुम्हाला दाखवते. लिहिलंय महाकाल बाबा गुफा 7 कन्या देवी मंदिर. हे इथे त्यांच्या 7 कन्यांचं मंदिर आहे. इथे मध्ये बघितलं, अरे गुफा आहे वाटतं मध्ये. इथूनच दाखवते मी. नको, कारण मला वाटतं जर मध्ये माकड असेल तर काय करू. महाकालचं दर्शन घेऊन आता आम्ही निघालोय. लास्ट दार्जिलिंग मधला शेवटचा आम्ही लंच करणार आणि परत जाऊन घरी शेपूची भाजी खाणार. आमचे ठीक आहे. नाही पण जोक्स पाठ, 1 तास आम्हाला पटापट वाइंड अप करून सिलिगुरीसाठी बस पकडायची. तर आम्ही फटफट दर्शन घेतलं आणि आता निघालोय. हर हर महादेव. काठमांडू किचन नहीं Thank you.